दरम्यान बीड आणि परळीच्या गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका असल्याचं शरद पवारांनी म्हटले। शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून लोकप्रतिनिधी आणि इतर नेत्यांच्या सुरक्षेचा सरकारने आढावा घ्या अशी मागणी केली। राज्य सरकारने लोकप्रतिनिधींना पोलीस संरक्षण द्यावा अशी मागणीही शरद पवारांनी केली। संतोष देशमुखांचे मारेकरी मोकाट असल्याची लोकभावना असल्याचं पवार म्हणतात। संतोष देशमुख हत्येतल्या आरोपींना मोठी पार्श्वभूमी असल्याचं देखील पवारांनी आपल्या पत्रात म्हटलंय। शरद पवारांनी आपल्या पत्रातून कोणते मुद्दे उपस्थित केलेत त्यावर एक नजर टाकूया। मागील महिन्यात बीडच्या मस्सादोगते सरपंच संतोष देशमुखांची गुंडांकडून अपहरण करून हत्या झाली। या अमानवीय घटनेचे महाराष्ट्रासह देशभरात पडसाद उमटले। फरार आरोपींना आणि सूत्रधारांना अटक करावी म्हणून महाराष्ट्रभर आंदोलनं झाली। बीडमधला आक्रोश मोर्चा राज्य सरकारपर्यंत घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता। जात धर्म पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला। आरोपींना सूत्रधारांना तात्काळ अटक करून कडक शासन व्हावं अशी एकमुखानं मागणी करण्यात आली। आमदार क्षीरसागर सोळंके आव्हाड अभिमन्यू पवार धस तसंच खासदार सोनावणेंनी तीव्र भावना व्यक्त केल्या। सर्वांनी गुंड घटनेचे सूत्रधार घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख केला। महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या घटनेचा तपास व्हावा यासाठी माध्यमं देखील महत्त्वाची भूमिका बजावतात। असं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।